श्री स्वामी समर्थ. घरात सदैव सुख शांती नांदण्यासाठी घराच्या देवाऱ्यामध्ये या वस्तू ठेवा. वास्तुशास्त्रामध्ये घरात असलेल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवण्याच्या स्थितीला विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची नकारात्मक सकारात्मक ऊर्जा असते, ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडतो. सकारात्मक ऊर्जा मिळत राहिल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते, पण वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते. वास्तुदोषामुळे व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर होतच, पण शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या देवाऱ्यात असणे शुभ मानले जाते. भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. वास्तुमान्यतेनुसार कामधेनू मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते, त्यामध्ये नशीब, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते. तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर, मातेची प्रतिमा, कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते. सुरभी, कामदूत, कमदूत आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य, मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. कारण वैश्विक गाय पोषण, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात शंख वाजेपर्यंत कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. ज्या घरामध्ये नियमितपणे शंख वाजविला जातो तेथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा उरत नसते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील पूजास्थानी देवाऱ्यात शंख ठेवला पाहिजे आणि पूजेदरम्यान देखील त्याचा वापर करावा. मान्यतेनुसार शंख वापरण्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. हिंदू धर्मात मोराच्या पंखाला वेगळे महत्त्व आहे. मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, तसेच भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे आपल्या घराच्या देवाऱ्यात मोराची पिसे नेहमी ठेवावी. हिंदू धर्मग्रंथामध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की गंगा ही पृथ्वीवरील मोक्षदायिनी नदी आहे. त्यामुळे गंगा नदीचे पवित्र पाणी घराच्या पूजास्थानी ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांवर गंगा नदीचे पाणी शिंपडल्यास त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात. गंगाजल कधीही खराब होत नाही, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या देवाऱ्यात जास्त काळ ठेवू शकता. शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील पूजास्थानी शाळीग्राम ठेवणे खूप शुभ असते. यासोबतच त्याची नियमित पूजा केल्यास श्रीहरी विष्णूसोबत लक्ष्मीही प्रसन्न होते. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.